मग शेअर करते. ओके, चालेल. हां. दिसतंय ना सगळ्यांना? स्क्रीन मोठं तुमचं? हां, ओके. चालेल. दिसतंय ना प्रभूजी? हो, हो. ते आडवं करू का? म्हणजे एक स्लाइड हो. एका ह्याच्यात बसेल. 1 सेकंड. हो. सगळ्यांना एक स्क्रीनवर तेच दिसेल माहिती. हां, 1 सेकंड. ए रुचा, ते माझे हे झालं. हा माताजी, चांगले त्यात अध्याय सुरू करणार आहोत. आणि 12वा अध्याय हा जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की भगवद्गीता हे जणू काही सँडविच आहे. तर पहिले 6 अध्याय कर्मयोग, मधले जे 6 अध्याय ते भक्तियोग आणि शेवटचे 6 अध्याय ज्ञानयोग. तर भक्तियोग हा मधल्या सँडविच मध्ये जे मेन कंटेंट असतं ते मधलं असतं. तर ते भक्तियोग हा मेन भगवंतांनी दिलेला आहे. आणि त्यातला 12वा अध्याय हा जो शेवटचा अध्याय आहे तो भक्तियोगातला सार सांगणार आहे. तर अतिशय महत्वाचा अध्याय हा सर्वात एक वन ऑफ द शॉर्टेस्ट अध्याय आहे भगवद्गीतेतला. फक्त 20 श्लोक आहेत. आणि इव्हन 15व्या अध्यायात पण 20च श्लोक आहेत. तर हे 2 भगवद्गीतेतले सगळ्यात छोटे अध्याय आहेत. तर भगवद्गीतातले ह्या 12व्या अध्यायातले आपण आता 2 श्लोक बघणार आहे, पहिले 2. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझे जे लेक्चर्स मी हे पीपीटी बनवलेत ते चैतन्य चरण प्रभूजी आणि हिज ग्रेस कृष्णधन प्रभूजी यांनी जे लेक्चर्स दिलेत त्यांच्यावर मी बेस्ड हे बनवलेले आहेत. आता पहिले आपण एक बर्ड्स आय व्ह्यू घेऊया अध्यायाचा. भक्तियोग या अध्यायात काय काय सांगितलंय सारांश. तर जे श्लोक 1 ते 7 आहेत त्याच्यात अव्यक्ताची जी उपासना आहे त्याची तुलना भक्तीशी केलेली आहे. तर भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. ज्ञान मार्ग म्हणजे भगवंतांच्या निराकार रूपाची उपासना. तर ह्या 2 मार्गांच्या तुलनेचे जे डिस्कशन आहे ते श्लोक 1 ते 7 मध्ये आहे. आणि त्याच्यात भगवंतांनी भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याच्यात काहीही म्हणजे संदेह राहिलेला नाही. त्याच्यानंतर श्लोक 8 ते 12 मध्ये उपासनेचे विविध स्तर ते त्यात स्पष्ट करण्यात आले. आणि श्लोक 13 ते 20 याच्यामध्ये भक्ताचे जे गुण असतात ते कुठले गुण आहेत की जे भक्तामधले जे गुण ते कृष्णांना अतिशय प्रिय आहेत, किंवा कृष्णांना आपण प्रिय होण्यासाठी कुठले गुण जोपासले पाहिजेत याची जी चर्चा आहे ती श्लोक नंबर 13 ते 20 मध्ये आहे. तर आता पहिला श्लोक आपण घेऊयात. अर्जुन उवाच वासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमः. तर याच्यात अर्जुनाने या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने झाली. तर अर्जुनाने काय भगवंतांना विचारलंय याचं मी ट्रान्सलेशन वाचते. अर्जुनाने पृच्छा केली, जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात
त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते? तर अर्जुनाने ह्या दोन ह्याच्यामधलं हे विचारलंय. एक म्हणजे निर्विशेष किंवा अव्यक्त निराकार रूपाची उपासना करणारे जे लोक, आणि दुसरे म्हणजे भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्या मध्ये ह्या दोघांपैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येईल असं अर्जुनाने भगवंतांना विचारलं. तर याच्यात काय कम्पेअर केलं त्यांनी? एक म्हणजे ये भक्ता एवं सततयुक्ता त्वाम पर्युपासते, म्हणजे जे भक्त एवंच आपण हे घेणार आहे अर्थ डिटेलमध्ये, त्याचा मागच्या अध्यायाशी कनेक्शन आहे, त्यामुळे एवंच्या बद्दल पुढे आपण बघणार आहोत. एवं म्हणजे अशा प्रमाणे जे भक्त सतत युक्त होऊन सतत कनेक्टेड जे असतात कृष्णांशी, त्वाम पर्युपासते, तुला म्हणजे कृष्णांना, पर्युपासते परी उपासते म्हणजे अतिशय श्रेष्ठपणे उपासना आणि परी उपासना म्हणजे विशेष अगदी उच्च तऱ्हेची उपासना असे करणारे जे भक्त आहेत. आणि दुसरी जी कॅटेगरी आहे, येच अपि अक्षरम अव्यक्तम त्वाम परिपासते, म्हणजे जे अक्षरम म्हणजे ज्याचं क्षर होत नाही, त्या ब्रह्म किंवा निराकार ब्रह्माला अक्षर म्हणतात. जसं 8वा अध्याय हा अक्षर ब्रह्म म्हणूनच आहे. तर हा जो निराकार मार्ग आहे, म्हणजे निराकार ब्रह्माची उपासनेचा मार्ग, तो ज्ञान मार्ग म्हणतो. आणि काही लोकांना तो आवडतो. मग त्याच्यामध्ये भगवंतांचं जे अव्यक्त रूप असतं, म्हणजे निराकार ब्रह्माचं रूप असतं किंवा ब्रह्मज्योतीचं रूप असतं, त्याची उपासना केली जाते. तर ह्या दोन पैकी तेषां के योग वित्तमा, म्हणजे ह्या दोघांपैकी कोण जास्त परिपूर्ण आहे असा प्रश्न अर्जुनाने केलाय. तर आता अर्जुनाचा काय संभ्रम आहे की एक म्हणजे भक्तिनिष्ठ आहे. आता आपण बघूया तिथे उपासना आपल्याला दिसते. उपासना ही 2 प्रकारची आहे, म्हणजे एक भक्तिनिष्ठ उपासना आहे आणि दुसरी ज्ञाननिष्ठ उपासना. तर भक्तिनिष्ठ जे आहेत ते उपासना आणि उपास्य म्हणजे आवर वर्शिपेबल गोल, किंवा आपण ज्याची उपासना करतो. तर जेव्हा वर्शिपेबल गोल इज लॉर्ड कृष्णा, भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्ण, ज्यांचं पर्सनल रूप आहे. सो जेव्हा वर्शिपेबल गोल हे भगवान श्रीकृष्ण आहे, ती झाली भक्तिनिष्ठा, आणि तिथे आपण साकार रूपाची उपासना करतो. आणि जेव्हा वर्शिपेबल गोल उपास्य आपण बघतोय, इट इज ब्रह्म किंवा ब्रह्मज्योती, जे निराकार आहे, ज्याला काही रूप नाही, रंग नाही, काहीच नाही. सो तशी उपासना ही ज्ञाननिष्ठ आहे. तर अर्जुनाचा संभ्रम या 2 मार्गांबद्दल आहे. एक म्हणजे भक्ती मार्ग, जो भगवंतांच्या साकार रूपाची उपासना करतोय, आणि दुसरा म्हणजे ज्ञान मार्ग, ज्याच्यात निराकार ब्रह्माची उपासना आहे. आता याची या प्रश्नाचे अजून एक बॅकग्राऊंड घेऊ. याचे 2 बॅकग्राऊंड आपण समजावून घेऊ. एक म्हणजे 9व्या अध्यायात 15व्या श्लोकामध्ये भगवंतांनी हे 3 मार्ग सांगितलेत. ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. तर भगवंत काय म्हणतात त्याच्यात, की इतर लोक जे ज्ञानरूप यज्ञ करतात, ज्ञानरूप यज्ञ म्हणजेच ज्ञान मार्ग, ते भगवंतांची एकमेवाद्वितीय रूपामध्ये एकत्वेनं, म्हणजे हे ज्ञान मार्ग जे आपण निराकार ब्रह्माची उपासना घेतली ते एकत्वेनं, त्याच्यानंतर पृथक्त्वेनं बहुधा विश्वतो मुखम. मग पृथक्त्वेनं म्हणजे विविध रूपांमध्ये, जे अनेक देवतांची पूजा करतात. म्हणजे काही लोक देवी दुर्गा देवीचे उपासक असतात, काही लोक शंकराचे उपासक असतात, काही गणपतीचे उपासक असतात. तर हे झालं पृथक्त्वेनं, म्हणजे अन्य देवतांचे उपासना. ह्या दुसरा मार्ग झाला. आणि मग विराट विश्वतो मुखम, म्हणजे विराट विश्वरूपात उपासना करतात. तर ह्याची चर्चा ऑलरेडी भगवंतांनी केली आहे.
विविध देवांच्या उपासनेचं काय फळ होतं आणि विराट विश्वरूपाचे जे उपासना आहे किंवा विश्वरूप दर्शन आहे त्याच्या आपण मागच्या ह्याच्यात बघितलं की भगवंतांनी जे विराट रूप दाखवलं अर्जुनाला आणि अर्जुनाला सांगितलं की जो भक्तीमुळेच हे शक्य झालं तुला की हे रूप बघणं, तर हे रूप अतिशय दुर्लभ आहे, हे कुणी बघू शकत नाही. आणि मग त्याच्यानंतर विश्वरूपाच्या दर्शनानंतर भगवंतांनी शेवटचा 11.55 जो श्लोक सांगितला त्याच्यात भगवंतांनी भक्तीची श्रेष्ठता सांगितली. तर मग आता अर्जुनाच्या बॅकग्राऊंड मध्ये डोक्यात हे आहे की हे जे 3 सगळे मार्ग सांगितलेत भगवंतांनी त्यातला जो एकत्वेन आहे म्हणजे ज्ञान रूपानी उपासना तो आणि भक्ती याची तो कंपॅरिझन करतोय. तर भक्तीचे अनेक श्लोक आहेत, भक्तिनिष्ठा जी सांगितली आहेत तर अनेक भगवद्गीतेमध्ये तुम्हाला श्लोक सापडतील. इथे 2 दिलेले आहेत आपण. 9.31 क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. आणि जो आपण म्हटलो 11.55 म्हणजे मागच्या अध्यायातला शेवटचा श्लोक मत्कर्म कृन मनपरमो मद्भक्ता संगवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. तर आपण 11.55 बद्दल परत थोडस डिटेल बघणार आहोत आजच्या ह्याच्यात संदर्भात. तर आपण आधी ज्ञान निष्ठा बघूयात, त्याचे श्लोक बघूयात. तर अनेक श्लोकात मध्ये भगवंतांनी ज्ञान मार्ग पण सांगितलाय. एक आहे 4थ्या अध्यायातला 36वा श्लोक अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. आणि हा खाली 11.55 ते चुकून झालंय, टायपिंग मिस्टेक. इथे 7.17 आहे तो श्लोक. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनो थर्थम अहम सच मम प्रियः. तर हे श्लोक भगवंतांनी सांगितलं. काय सांगितलं 11.55 मध्ये भगवंतांनी जो वर्णन केलं की मत कर्म कृन मत परमो मद्भक्ता संगवर्जिता. तर मग द्वैरसलाय ते श्रेष्ठ आहे. हा जो श्लोक आहे ये भक्ता एवं सतत युक्ता त्वाम पर्युपासते, त्याच्यात एवं म्हटलंय ना अर्जुनाने. तर एवं म्हणजे ह्या श्लोकातला हा श्लोक म्हणजे श्रील प्रभुपादांनी त्याच्या तात्पर्यात म्हटलंय की भक्तीचा सार आहे, याच्यामध्ये पूर्ण भक्तीचा एसेन्स भरलाय. आणि याला साधन पंचक म्हणतात. या श्लोकातले जे 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला साधन पंचक म्हटलेलं आहे. तर तो फक्त आपण आता रिवाइज करू कारण ते भक्तीच्या संदर्भात इम्पॉर्टंट आहे. तर एवं म्हणजे अशा प्रकारे. तर कशा प्रकारे ह्याच्यात 5 गोष्टी आहेत. एक म्हणजे मत कर्मकृत, त्याच्यानंतर 2 मत परमः, 3 मद्भक्तः, 4 संगवर्जितः, 5 निर्वैरः सर्वभूतेषु. आता मत कर्मकृत ऑलरेडी तुमच्या मागच्या डिस्कशन झालं असेलच, पण आपण रिवाइज करू. मत कर्मकृत म्हणजे माझ्यासाठी जो कर्म करतो. तर आपली जी काही कर्म असतात म्हणजे स्पेसिफिकली भक्तीशी एकदम क्लोजली रिलेटेड कर्म असतात. जेव्हा आपण भगवंतांना भोग लावतो, नैवेद्य अर्पण करतो किंवा आपण मंदिरात जातो, दर्शन घेतो, सेवा करतो आपण, ते सगळे मतकर्म झाले. आता पण आपण भगवद्गीतेचा श्लोक डिस्कस करतोय, ऐकतोय, सांगतोय एकमेकांना, तर हे मतकर्मकृतच झालंय. म्हणजे हे मतकर्म झालंय. भगवंतांशी
जे रिलेटेड असतं कर्म ते मतकर्म. किंवा त्याचा अजून एक अर्थ आहे की जे कर्म आपण मे बी भगवंतांच्या रिलेटेड नाही, म्हणजे से आपण कुठलं तरी आपण आपल्या व्यवसायातलं कर्म केलं, हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर्स आहेत आपल्या इथे, आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करतो तर ते कर्म भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी जेव्हा होतं, जेव्हा की भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी मी ते परफेक्टली करीन, हा जो भाव असतो तिथे पण मत कर्मकृत होईल. तर मत कर्मकृत. त्यानंतर दुसरं आहे की मत परमहा. मत परमहा म्हणजे भगवंतांना परमश्रेष्ठ गोल मानणे. म्हणजे आयुष्यातलं आपलं सगळं आयुष्यच असं रिडायरेक्ट होतं की भगवंतांचं त्याच्यामध्ये फार प्रायोरिटी आहे आणि भगवंत पेक्षा दुसरं असं काही नाही. तर ते मत परमह झालं. तर भक्तासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भक्ती असते, भगवंतांशी जे कनेक्शन असतं. तर जेव्हा एखादा भक्त आपल्या संपूर्ण जीवनाचं ध्येय श्रीकृष्णांना मानतो आणि पूर्ण तन मन धन काया वाचा मन बुद्धी सगळी इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावतो, तर ते त्याच्यासाठी भगवंत मत परम झालेत, म्हणजे पूर्ण गोल झालेले. तर ते झालं मत परमा. त्याच्यानंतर मत भक्ता. तर भक्ती आपण आता 9व्या अध्यायापासून बघतोच आहे की भक्त जो असतो प्रत्येक गोष्टीत त्याला सगळी त्याची इंद्रिय आहेत ती भगवंतांच्या सेवेत रत असतात. आणि श्रील प्रभुपादांनी आताच आपण माताजींकडनं ऐकलं की कसं त्यांच्या इकडे एक सेंटर झालेलं आहे आणि कसे ते पहाटे मंगळ आरती मध्ये जातात, दर्शन घेतात. तर श्रील प्रभुपादांनी जेव्हा भगवद्गीता आपल्याला दिली त्याच्या बरोबर त्यांनी आपल्याला एक अशी लाईफस्टाईल दिलेली आहे की पहाटे लवकर उठणं, भगवंतांचं नामस्मरण करणं, तिलक लावणं, भगवंतांची पूजा करणं, फुलं अर्पण करणं, तुळशी सेवा करणं, त्याच्यानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेणं, इतर भक्तांशी असोसिएशन घेणं, ह्या विविध सगळ्या यांची भक्तीच्या पुस्तकांची चर्चा करणं, प्रभुपादांच्या जसे भगवद्गीता, भागवतम, हे सगळं ऐकणं, चैतन्य चरितामृत. तर हे जे आहे तर भक्ती हे सगळं, त्यानंतर प्रसाद खाणं, प्रसाद बनवणं आणि भक्तांशी मैत्री करणं. तर भक्ती हे सगळ्याचं एक काय म्हणतो आपण सार आहे, म्हणजे हे सगळ्यांचं एक कलेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये सेंटरमध्ये मध्यामध्ये कृष्ण असतात आणि आपण सगळं कॉमन जे गोल आहे कृष्ण, त्याच्यामुळे आपण एकमेकांमध्ये भक्तांचं असोसिएशन होतं आणि इवन भक्तांची मैत्री पण खूप अशी डीप होते कारण ती सेंटर्ड ऑन कृष्ण असते. तर हे जे भक्ती श्रील प्रभुपादांनी आपण दिली, सुरू जेव्हा आपण इस्कॉनशी कनेक्टेड नव्हतो, जर आपण विचार केला लहानपणापासून आपल्या आयुष्यात थोडीफार भक्ती आहे, आपल्या घरांमध्ये देवाची पूजा व्हायची, पण तेव्हा आपण भगवंतांची जी भक्ती होती ती किनाऱ्यावरनं करत होतो. जसं मला आठवत आहे की पंढरपूरला आम्ही दरवर्षी कॅम्पला जातो आणि तिथे इंद्रायणीचं दर्शन घ्यायचो, इंद्रायणी काठावरनं बघायचो आणि मग नंतर त्या एक भक्त माताजी आल्या आणि त्यामुळे नाही आपण स्नान करायला पाहिजे म्हणून त्यांनी ओढून आम्हाला, कल्याणी माताजी आणि मी ऍक्च्युली फार रिलक्टंट होतो, पण त्यांनी ओढून नेलं आणि इंद्रायणीमध्ये आम्ही पूर्ण स्नान केलं, पूर्ण अगदी नखशिकांत बुडी मारली. 7 वेळा माताजी. हा 7 वेळा बुडी मारली आणि तो जो आनंद होता, तो आनंद ती बुडी मारल्यावर अनुभवला. नाही तर काठावरनं आम्ही बघत होतो बाकीचे लोक स्नान घेतायत, आम्ही आपलं तिथून असे दरवेळा जायचो तर थोडेसे थेंब डोक्यावर शिंपडायचो आणि माझं झालं इंद्रायणी स्नान. पण ते पूर्ण त्याच्यात डुबल्यावर जे अनुभूती होती ती विलक्षण होती. तसं आता जेव्हा आम्ही इस्कॉनशी कनेक्ट झालो आहोत आपण, तेव्हा जे आपण भक्तीत ऍक्च्युली डुबायला लागलो आहोत की दररोज भगवंतांचं जे सहवास मिळतो, नामस्मरण करतो, हरे कृष्ण महामंत्र म्हणतो किंवा मंगळ आरती तर म्हणजे त्याचा आनंद काही कम्पॅरिझ करू शकत नाही. मंगळ आरतीला जायला मिळालं म्हणजे ते वैष्णवांसाठी एक अतिशय तो फेस्टिवल आहे आणि मला फार आवडतं मंगळ आरतीत जायला, पण अनफॉर्च्युनेटली मला एवढं होत नाही. पण खरंच म्हणजे श्रील प्रभुपादांनी हे सगळे जे गुरु परंपरा तयार केली, इस्कॉनचे मंदिरं बांधली आणि भक्तांचं असोसिएशन दिलं आणि त्याच्यामुळे भक्ती म्हणजे काय हे खरं आपल्याला कळलं.
नाहीतर आपण काठावरनच सगळं बघायचो आणि आपल्याला माहित नव्हतं. तर भक्ती हे ऍक्च्युली आपल्याला श्रील प्रभुपादाने दिलेली मोठी गिफ्ट आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये जेव्हा आपण भक्तीबद्दल ऐकतो आणि वाचतो तर आपल्याला ते सगळं माहित आहे. भक्ती आपल्याला खूप सोपी आणि सहज सुलभ वाटते, कारण ती तशी श्रील प्रभुपादांनी आपल्याला करून दिली. आणि ते आपलं फार महाभाग्य आहे की आपण ह्या मुवमेंटशी सगळेजण कनेक्ट झालोय. तर मद भक्त हा, त्याच्यानंतर संघवर्जिता. तर संघवर्जिता म्हणजे सगळे मटेरियल अटॅचमेंट, जसे भक्तीमध्ये आपला प्रवास पुढे पुढे जातो तेव्हा आपले मटेरियल जे भौतिक अटॅचमेंट्स असतात ते कमी व्हायला लागतात आणि मग आपण संघ वर्जिता व्हायला लागतो किंवा कुसंग वर्जिता, जेव्हा म्हणजे आपण अशा भौतिक लोकांशी मैत्री किंवा कनेक्शन ठेवणार नाही की ज्यांना भक्तीमध्ये काही इंटरेस्ट नाही. आणि पाचवी गोष्ट म्हणजे निर्वैर सर्वभूतेषु. निर्वैर सर्वभूतेषु म्हणजे भक्त जो असतो तो सर्वांचा वेलविशर असतो. सुहृदम सर्वभूतात्मा, भगवान जसे श्रीकृष्ण सगळ्यांचे सुहृद आहेत तसंच भक्त पण सर्वांचं कल्याण इच्छितो आणि तो कुणाशी वैर करत नाही. कारण ममैव असो जीवलोके जीवभूता सनातना, त्याला माहितीये की हे सगळे भगवंतांचेच अंश आहे. मम एव अंश म्हणून भगवंतांनी सांगून ठेवलं. तर प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे. त्याच्यामुळे भक्त ही सर्वांशी त्या भावनेने वागतो, मैत्रीच्या भावनेने, आणि त्याला कुणाचंही वैर नसतं. निर्वैर सर्वभूतेषु. तर हे साधक पंचक आहे. एवं म्हणजे अशा प्रकारे योगवर्जिता आणि निर्वैर सर्वभूतेषु. आणि त्वाम पर्युपासते, तर परि उपासते म्हणजे हा स्पेशल उपासना आहे. तर कशी ती उपासना आहे, तर ह्याची कंपॅरिझन, साधकाची कंपॅरिझन ही पतिव्रता स्त्री प्रमाणे केलेली आहे. की पतिव्रता स्त्री ती तिचं ध्येय म्हणजे फक्त तिचे पती असतात. आता ऍक्च्युली मॉडर्न लाईफ मध्ये एवढं पतिव्रता स्त्रीचं उदाहरण सगळ्यांना अपील होत नाही, पण तरी जी बेसिकली पतिव्रता स्त्री म्हणजे ती अतिशय एकनिष्ठ असते आपल्या पतीशी. ती एकनिष्ठता महत्वाची आहे. तसा साधक जो आहे तो भगवान श्रीकृष्णांची एकनिष्ठ असतो. त्याला दुसरे बाकीचे मार्ग आणि भक्तीमध्ये तो एकनिष्ठ असतो आणि त्याचं भगवंतांशी एकनिष्ठ असतो. तर म्हणून साधकाची कंपॅरिझन पतिव्रता स्त्रीशी केलेली जाते. तर त्याची जशी पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी एकनिष्ठ होऊन त्याचंच पूर्ण ध्येय असतं तिचं, तसं त्या उपासनेला तशी ती जी उपासना असते साधकाची त्याला पर्युपासते म्हटले. आणि आता तो पहिला मार्ग बघितला, पहिल्या टाईपची कॅटेगरी की जे भगवंतांशी एकनिष्ठ असतात आणि एकनिष्ठतेने अव्यक्तम. तर ह्याच्यामध्ये अनेक 8व्या अध्यायातले हा जो ज्ञान मार्ग आहे त्यात अनेक श्लोक आहेत की जो 8.13 आहे. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन यह प्रयाती तजन देहम स याती परमाम गतीम. तर आपण बघतो जेव्हा आपण या भक्ती मार्गाबद्दल लोकांना सांगत असतो तर कित्येक जणांना त्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट नसतो. ते म्हणतात की आम्ही मेडिटेशन करतो. काही लोक म्हणतात की आम्हाला निराकार, म्हणजे त्यांना वाटतं की निराकार जास्त श्रेष्ठ आहे. साकार जी उपासना असते ती त्यांना कमी वाटते, ती त्याच्याला ते कमी लेखतात. तर अशा लोकांना मायावादी म्हटलं जातं. त्यानंतर भगवंतांनी 8व्याच अध्यायात म्हटलंय की यदक्षरम वेद विदो वदंती विशंती यत् तयो वीतरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. आणि 8.3 मध्ये पण भगवंतांनी अक्षर उपासनेबद्दल म्हटलंय. अक्षरम श्री भगवान वाच अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म मुच्यते भूतभावो भवकरो विसर्गा कर्मसंहिता. म्हणजे अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्याने कर्म किंवा सकाम कर्म. तर हे सगळे जे आपण बघितलं की अक्षर ब्रह्माची उपासना आहे त्याच्यात जे वर्णन येतं
आपण परत एकदा तो श्लोक घेऊ. हा, तो तिसऱ्या श्लोकात येईल ते सगळं ब्रह्माचं वर्णन. तर ठीक आहे, आपण आता हे बघितलं की अनेक श्लोक जे आहेत भगवद्गीतेत त्याच्यात हे ज्ञान मार्गाचं पण सांगितलेलं आहे भगवंतांनी. तर आपण आता बघूयात की सगळ्यांना माहिती आहे की भागवतातलं हा एक महत्वाचा श्लोक आहे श्रीमद भागवतम मधला. वदंती तत्तत्व विदस्तत्वम यज्ञानमद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. तर भागवतामध्ये परम सत्याचे 3 मॅनिफेस्टेशन सांगितलेत की ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर हे परम सत्य जे आहे त्याचे हे 3 हे आहेत मॅनिफेस्टेशन. ऍक्च्युली परमसत्य एकच आहेत, पण ह्या 3 मॅनिफेस्टेशन्स मध्ये त्यांना जाणता येतं. तर त्यांना कसं जाणता येतं की ब्रह्म ज्योती किंवा ब्रह्म रूपात जाणता येतं. त्यानंतर परमात्मा रूपात जे प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून राहतात. योगी जे असतात ते स्वतःतल्या हृदयातल्या परमात्म्यावर मेडिटेट करतात, तर म्हणून ते परमात्मा म्हणूनही त्यांना जाणता येतं. आणि जे हायेस्ट रिअलायझेशन आहे परब्रह्म म्हणजे ऍब्सोल्यूट ट्रूथ किंवा परम सत्याचं, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण साक्षात. तर ते हायेस्ट रिअलायझेशन आहे. तर हे जे आहेत क्रमाक्रमाने ब्रह्म रिअलायझेशन, त्याच्यापेक्षा वरचं श्रेष्ठ परमात्मा रिअलायझेशन, आणि त्याच्यापेक्षा म्हणजे फायनल किंवा अल्टिमेट रिअलायझेशन हे जे भगवान रिअलायझेशन आहे. तर ब्रह्म रिअलायझेशन मध्ये परमसत्वाचं पूर्ण हे होत नाही. त्याच्यामध्ये बेसिकली ज्ञानी जे म्हणतात की त्यांना परमसत्यात लीन व्हायचं असतं. त्यांना त्या परमसत्यामध्ये पूर्णपणे स्वतःची आयडेंटिटी विरघळून घालायची असते. त्याला ते गोल असतं ज्ञानी लोकांचं. आणि तो परमात्मा असतो, जो योगी असतो, त्याला स्वतःतल्या हृदयातल्या परमात्माचं दर्शन घ्यायचं असतं. पण तर हे म्हणून हे सगळे वेगळे मार्ग आहेत, ते आपण बघूयात. तर जेव्हा उपास्य ब्रह्म असतं किंवा ही ब्रह्म ज्योती किंवा निराकार रूप भगवंतांचं, तर तो उपासक ज्ञानी असतो. आणि जेव्हा उपास्य परमात्मा असतो तेव्हा तो उपासक योगी असतो. आणि या भगवान श्रीकृष्ण हे जे गोल असतो किंवा उपास्य ज्यांचा साक्षात भगवान श्रीकृष्ण असतात, तर ते उपासक म्हणजे भक्त. तर हा मेन फरक आहे ज्ञानी, योगी आणि भक्त. तर भगवद्गीतेत हे सगळे मार्ग सांगितलेत भगवंतांनी. 6व्या अध्यायात भगवंतांनी योग मार्ग सांगितलाय की ज्याच्यामध्ये योगी जो असतो तो ध्यान करतो. ध्यान मार्ग आहे किंवा अष्टांग योग जो आहे तो तिथे उपास्य आहेत परमात्मा, आणि ज्ञान योग आहे तिथे उपास्य आहेत ब्रह्म, आणि भक्तासाठी भगवान हे फायनल रिअलायझेशन असतं. तर श्रील प्रभुपादांनी अतिशय सुंदर उपमा सांगितली समजायला आहे की सूर्य जो असतो, सूर्याचा जो ग्लोब आहे, सूर्यग्रह आहे, तर तो साकार आहे. त्याचं रूप तो साकार म्हणजे आपल्याला तो गोल दिसतो. सूर्योदयाच्या वेळेला तो गोल असा दिसतो. आणि सूर्याचा जो प्रकाश आहे जो सर्वत्र सगळीकडे प्रसरलेला आहे, ते जणू काही भगवंतांचं निराकार रूप आहे, जे अनलिमिटेड आहे, सर्वीकडे पसरलेलं आहे. तर या तुलनेमध्ये आपल्याला समजतं की ऍक्च्युली सूर्य आणि सूर्यप्रकाश हे एकच आहेत, पण त्याचं जे रिअलायझेशन आहे वेगवेगळं आहे. तर जेव्हा आपण सूर्यग्रहाकडे बघतो किंवा त्यातली सूर्य देवता त्याला मानतो, ते जे साकार उपासना झाली, आणि सूर्यप्रकाशाची उपासना ही निराकार उपासना झाली. तर आता अर्जुनाने काय विचारलंय की ही जी भक्तिनिष्ठा आहे म्हणजे भगवंतांच्या साकार रूपाची उपासना, आणि ज्ञाननिष्ठा म्हणजे ब्रह्म किंवा निराकार रूपाची उपासना, तेषाम के योग वित्तमहा. तर शब्द वापरलाय योग वित्तमहा. तर संस्कृतमध्ये 3 प्रकार आहे. जसं आपण गुड, बेटर, बेस्ट म्हणतो, तसं आता इथे योगवित म्हणजे जो योग मार्गाला जाणतो तो योगवित, तो गुड आहे. योगवित्तर म्हणजे जास्त चांगल्या तऱ्हेने जाणतो, तो बेटर आहे. आणि योगवित्तम म्हणजे जो अतिशय सर्वात उत्तम तऱ्हेने किंवा सगळ्यात बेस्ट तऱ्हेने तो योग मार्गाला जाणतो, तो योगवित्तम. तर म्हणून अर्जुनाने विचारलंय की तेषाम के योगवित्तमहा. तर आता आपण याचा उत्तर म्हणून या
अर्जुनाचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या एका प्रश्नाचं उत्तर पुढे 19 श्लोकांमध्ये भगवंतांनी दिलंय. आता दुसऱ्या श्लोकात डायरेक्टली भगवंतांनी सांगितलेलं आहे, पण पुढे भगवंतांनी अजून श्लोक हे स्पष्ट करायला सांगितलेले आहे. तर आता आपण दुसरा श्लोक बघूयात. श्री भगवान उवाच मय्यावेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मतः. आता मागच्या श्लोकाशी काय कनेक्शन आहे इथे की 12 पॉइंट मध्ये आताच बघितलं की भक्ती निष्ठा किंवा साकार स्वरूपाची जे उपासक आणि ज्ञाननिष्ठा जे किंवा ज्ञानी यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे. तर ह्याच्यामध्ये उत्तर काय सांगितलंय भगवंतांनी, प्रथम श्रेणी के उपासक सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजेच भक्ती निष्ठा ज्यांची आहे ते उपासक सर्वश्रेष्ठ आहे असं भगवंतांनी अतिशय क्लिअरली काही डाऊट न ठेवता सांगून टाकलं. आता बघूयात हा श्लोक आपण थोडासा डिटेलमध्ये बघूयात. तर मय्यावेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते. ये माम उपासते, ये म्हणजे जे लोक माम उपासते माझी उपासना करतात. तर जे लोक ह्या 3 गोष्टी मयी मन आवेश, 2 नित्ययुक्त आणि 3 परया श्रद्धा उपेता, या 3 प्रकारांनी जे लोक मला माझी उपासना करतात, मयी मन आवेश, नित्ययुक्ता आणि परया श्रद्धा उपेता, ते युक्ततमा मे मतः. तर ते बेस्ट आहेत, ते सर्वात उत्तम आहेत असं मे मता म्हणजे माझं मत आहे असं भगवंतांनी. आता भगवंतांचं मत हे सर्वोत्तम मत आहे, त्याला काहीच कुठलं चॅलेंजेस नाही. तर आपण याचं ट्रान्सलेशन बघूया श्लोकाचं. मय्यावेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास ते मे युक्ततमा मतः. त्याचं ट्रान्सलेशन आहे, श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. तर भगवंतांनी अगदी क्लिअरली सांगून टाकलं की माझे भक्त श्रेष्ठ आहेत. आता आपण जर का बघितलं तर 6व्या अध्यायाचा जो शेवटचा श्लोक आहे त्याच्यातही भगवंतांनी सांगितलं होतं की योगिनाम अपि सर्वेषाम मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. तर भगवंत काय म्हणतात की जे योगी आहेत सर्व त्या योग्यांमध्येही जे मद्गते अंतरात्मना म्हणजे ज्यांची गती मीच आहे आणि जे अत्यंत श्रद्धेने मला म्हणजे भजन करतात, समे युक्ततमो मतः, ते सगळ्यात बेस्ट किंवा टॉपमोस्ट योगी आहे. तर ऑलरेडी भगवंतांनी सांगितलेलं आहे, तरी अर्जुनाने आता हा प्रश्न विचारला. तर त्याची ही एक बॅकग्राऊंड आहे की आपण बघितलं 9व्या अध्यायामध्ये 15 श्लोकात भगवंतांनी 3 सांगितले की एकत्वेन पृथक्त्वेने आणि विश्वतोमुखा. तर आता ते तिघांची चर्चा झाली होती. तर अर्जुनाला बेसिकली स्वतःला एवढा डाऊट नाहीये, तर तो सामान्य जीवांसाठी, कारण अनेक लोक हे जे असतात निराकार उपासक आहेत, त्यांना भगवंतांच्या साकार उपासना त्यांना ते तुच्छ वाटते किंवा सेकंडरी वाटते. तर अशा लोकांसाठी मुद्दाम हे म्हणजे त्यांना क्लॅरिफिकेशन मिळावं पूर्ण अगदी निस्संदेह म्हणूनही अर्जुन विचारतायत. आणि दुसरी गोष्ट की अर्जुन स्वतः भक्त आहेत. तर जे भगवंतांनी 11.55 श्लोकात सांगितलं की मत कर्मो मत कृत, तर अर्जुन तसेच आहेत. अर्जुनाचं सगळं जीवन हे सेंटर, सगळ्या 5 जे पांडव होते ते अत्यंत शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे. तर अर्जुन स्वतःची पोझिशन सुद्धा क्लॅरिफाय करतोय की मी तर भक्त आहे, मग असे जे लोक आहेत जे ज्ञान मार्गावरनं चालणार आहेत त्याच्यात काय श्रेष्ठ आहेत, तर त्याला ते कन्फर्म करायचं. म्हणून अर्जुनाने तो प्रश्न परत विचारला आहे. तर आता हे आपण 3 गोष्टी ज्या बघितल्या, मयी मन आवेश, नित्ययुक्ता आणि परया श्रद्धा या उपयता, त्याच्याबद्दल परत आपण थोडस डिटेलमध्ये बघूया. मयी मन आवेश, तर जेव्हा विषयांचं चिंतन करतं मन, तर ते आवेश या शब्दाचा अर्थ काय की जसं एक उपमा आहे
की इलेक्ट्रिकची जी करंट वाहणारी जी विद्युत वाहिनी असते, इलेक्ट्रिक लाईन, त्याच्या आतून तो विद्युत प्रवाह वाहतोय. तर ती जी लाईन आहे इलेक्ट्रिक दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी ध्याय तो हुशान पुंसान तो श्लोक सांगितलाय. ध्यान त्याच्यामुळे काय होतं की अटॅचमेंट निर्माण होते, संग, आणि संगातमुळे काम निर्माण होतो, कामामुळे क्रोध निर्माण होतो. क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृती विभ्रमः, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. तर क्रोधामुळे पूर्ण मोह निर्माण होतो आणि मोहामुळे स्मृती नाश होतो आणि स्मृतीभ्रंशामुळे पूर्ण बुद्धिनाश होता. बुद्धिनाश जेव्हा होतो त्यावेळेला त्याचं जीवन पण सगळं एक व्यर्थ जातं. तर हे आहे विषयांचा संग किंवा विषयांनी मन आवेशित होतं त्याचा परिणाम. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा मन आवेशित झालेलं असतं तर तो भक्ताला मुक्ती मिळते. कारण जे असं आवेशित मन आहे त्याला असा जो भक्त असतो त्याला अंतसमयी सुद्धा भगवान श्रीकृष्ण आठवतात. आणि भगवंतांनी सांगितलंय की मृत्यू समयी भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये वचन दिलेलं आहे की जर का मृत्यूच्या क्षणी कोणी मला आठवलं तर तुम्ही माझ्याकडेच म्हणजे भगवद्धामात जरूर याल म्हणून. फक्त आपलं कसं आहे की आपलं मन जे आहे ते फोकस नाहीये. म्हणजे आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा सुद्धा आपलं मन विचलित झालेलं असतं. आपल्या डोक्यामध्ये हजार चिंता, हजार प्लॅनिंग अशा गोष्टी असतात. त्याच्यानंतर म्हणजे पूर्णपणे मन आवेशित नाहीये आपलं. हे सारखं खेचून आणावं लागतं, भगवंतांच्या चरणांवर खेचून आणावं लागतं. जेव्हा आपण सेवा पण करत असतो पुष्कळदा सेवेमध्ये आपल्याला वेगळेच विचार असतात. म्हणजे आपला जो कॉन्शियसनेस असतो तिकडे पण लक्ष देणं, फक्त बाह्य क्रिया भक्तीची असून चालत नाही. की आपण भगवानचा भोग लागतोय, भोग लावताना पण आपण मंत्र म्हणतोय पण लक्ष दुसरीकडेच आहे, मन दुसरीकडे. आरती करताना माझं स्वतःच सांगते, पुष्कळदा आरती करतोय पण लेट होत असतं जायला, तर तिथे मन दुसरीकडेच असतं. तर बाह्य क्रिया जेव्हा भक्तीच्या होत असतात पण आपला कॉन्शियसनेस जर का फोकस नसेल तर मग त्याचं एवढं हे नाहीये, परिणाम नाही होत. म्हणून आपलं मन हे नेहमी भगवंतांकडे फोकस असायला पाहिजे. बाह्य क्रिया कुठलीही असो तर प्रत्येक क्रिया ही आपल्याला भगवंतांशी जोडायची, त्याच्यामध्ये आपलं मन आवेशित होईल. तर अजून एक म्हटलंय की जब हमें किसी का सहारा होता है तब भी मन उसमें लग जाता है, इसके लिए एकमात्र भगवान का ही सहारा रखना भी मन लगाने में सहायक है. तर आपण बघतो की द्रौपदीचं जेव्हा ते सुटलं, त्याने ओढलं, तेव्हा तिला कळलं, त्या क्षणी तिला कळलं की आता आपलं कोणीही आपल्याला मदत करू शकणार नाही. आणि त्यावेळेला तिने अत्यंत आता ते क्षण असतो रिअलायझेशनचा, नुसतं थिओरिटिकली आपल्याला माहित असतं पण तो रिअलायझेशनचा जो क्षण असतो त्यावेळेला भगवान पूर्णपणे आपलं मन त्यांनी भगवंतांनी आवेशित होतं. तर असं आपण आपल्या जपामध्ये पण त्या द्रौपदीची भावना आणायला पाहिजे आणि आपण तसं भगवंतांना हाक मारायला पाहिजे, तेव्हा आपलं चॅन्टिंग पण इफेक्टिव्ह होईल. हे ऍक्च्युली मी
सगळं जे आहे ते ऐकलेलंच सांगते आणि मी प्रयत्न करते, पण तरी आपलं मन ते 100 वेळा भटकतच. पण ते आपण सतत अभ्यास करत आपण आपल्यालाच सांगायचे आणि एकमेकांना आपण हे शेअर करून सांगत राहायचंय, जेणेकरून आपण थोडं तरी ते इम्प्लिमेंट करू. स्वल्पमप्यस धर्मस्य त्रायते महतो भयात, की भक्ती मार्गावर आपण थोडं जरी प्रगती केली तरी ती खूप आहे. त्यानंतर नित्ययुक्ता, सदा भगवान में वही लगा रह सकता है जिसके जीवन का उद्देश्य भगवान ही हो. नित्ययुक्ताचं फार सुंदर एक्सप्लेनेशन त्यांनी दिलंय, की जीवनाचा उद्देश आपण आता बघितलं की जसं जसं आपण इस्कॉनशी कनेक्टेड झालो तसे आपले प्रायोरिटीज चेंज झाले. तर आता आपल्याला पुष्कळ लोकांचा आपल्या अशा भक्तांचा आपण बघतोय की आपल्याला भगवंत हवेत आणि मग आपली प्रायोरिटी आणि फोकस हे उद्देश आपल्या जीवनाचं भगवान श्रीकृष्ण झालेत. आणि जसं जसं ते जितक्या प्रमाणात होईल तितकं आपण नित्ययुक्त राहू. कारण मग सतत आपल्याला फक्त आपण म्हणू शकतो की हे कसं पॉसिबल आहे, की आपल्याला गृहस्थ आहोत आपण, आपल्याला बाकीचे सगळी कामं आहेत आणि आपल्याला आपलं ऑक्युपेशन आहे. तर त्याचंही तेच उत्तर आहे की जे काही आपण कर्म करत राहू, पण त्याच्यामध्ये आपल्याला उद्देश हा ठेवायचा की मी हे भगवंतांच्या प्रेमासाठी किंवा भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी करत आहे. हा जर का आपण फोकस ठेवला तर आपल्याला नित्ययुक्त राहण्यामध्ये यश येईल. तर श्रील प्रभुपादांचं जे तात्पर्य आहे त्याचे फार सुंदर आहे या नित्ययुक्ताचं, की शुद्ध भक्त जो आहे तो सतत भगवंतांशी कनेक्टेड आहे. तो कधी कीर्तन करतोय, तो कधी श्रवण करत असतो किंवा तो कृष्णांच्या विषयी पुस्तक वाचतो. कधी कधी तो प्रसाद बनवतो किंवा प्रसाद वाढतो लोकांना, किंवा बाजारात तो कृष्णासाठी फुलं आणायला जातो, तुळशी आणायला जातो. कधी मंदिरात तो सेवेसाठी जातो, मंदिर झाडतो, जे बॅकअप सेवा करतात तिथले भांडी धुतात किंवा मंदिरात कुठली सेवा किंवा हे भगवंतांच्या प्रचारासाठी बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये तो काम करतो. तर जे काही तो करतो भगवंतांच्या कृष्णांच्या संबंधित तो कार्यात मग्न असतो आणि दुसऱ्या कुठल्या कार्यांमध्ये त्याला इंटरेस्ट नसतो. तो दुसऱ्या कुठल्याही कार्यामध्ये टाइम वेस्ट करत नाही, कारण त्याला बेसिकली वेळेचं महत्व पूर्णपणे जाणवलेलं असतं. तर आता आपण जे भक्तीत आलोय आपल्याला हळूहळू थोडं तसं वेळेचं महत्व आपल्याला रिअलाइज होतं, की आपल्याला 16 माळा जप पूर्ण करायचा असतो, आपल्याला बाकी भगवद्गीतेचा अभ्यास असतो, काही भक्तिशास्त्र रिलेटेड वाचायचं असतं आणि मग बाकीची सगळी त्याच्यातच आपले सगळी कर्तव्यही करायची असते. त्यामुळे एक एक क्षण जो असतो तो फार इम्पॉर्टंट आहे. आणि आपण भगवद्गीतेत म्हटलंय की टाइम इज कृष्णा. त्यामुळे ही जी रिअलायझेशन येते की टाइम इज कृष्णा, त्याच्यामुळे पण आपण कधी वेळ फालतू घालवण्यात म्हणजे जनरली आपलं कधी कधी आपलं होतं वेळ वेस्ट, आपण व्हॉट्सअप बघत असतो किंवा काहीतरी करतो आपण, पण भक्तीमुळे आपल्याला वेळेचं महत्वही कळतं आणि जे काही वेळ आहे ते भगवंतांच्या कनेक्शन मध्ये लावायचा आपला प्रयत्न असतो. ते आहे नित्ययुक्त. तर ह्याच्यात उदाहरण दिलंय की यशोदामाई ही सतत ती कृष्णाच्याच साठी काही करायची, की लोणी काढते ते कृष्णासाठी, स्वयंपाक बनवते कृष्णासाठी, कृष्णाला आंघोळ घालणं, कृष्णाला तयार करणं, सतत तिचं म्हणजे पूर्ण मन कृष्णाने निवेशित आहे आणि कृष्णासाठीच ती सतत युक्त आहे. हे सगळे शुद्ध भक्त आहेत, टॉपमोस्ट डिव्होटीज आहेत. आपण त्यांच्यातला एक बिंदू जरी आपल्या जीवनात आला तरी फार मोठं सार्थक होईल आपल्या जीवनाचं. तसंच अर्जुनाचं आहे की अर्जुनाने पूर्ण भगवद्गीता ऐकली जेव्हा संभ्रम झाला आणि सुरुवातीपासूनच तो शुद्ध भक्त होताच, पण शेवटी त्यांनी भगवंतांना म्हटलं की करिष्ये वचन तव, की जे काही तू सांगतोयस ते मी करीन. ते जी काय त्याला एनलायटनमेंट झाली भगवद्गीता ऐकल्यावर. आणि नंतर जेव्हा श्रीकृष्णाने आपला अवतार संपवला आणि कृष्ण स्वधामी परत गेले, तेव्हा भागवतात तो श्लोक येतो की अर्जुनाला अत्यंत दुःख झालं. तो म्हणाला की कृष्णाशिवाय मला जगण्याचा विचारही करवत नाही, पण कृष्णाने जी मला भगवद्गीता सांगितली ती मी आता आठवून
कृष्णाची जी वाणी आहे ती आठवून आणि भगवद्गीतेतलं जे श्रीकृष्णाची शिकवण आहे ती आठवून मी आता जगण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे जे आहे हे सगळे शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे, ते सतत युक्त आहेत. जसे श्रील प्रभुपाद, ते कुठलीही गोष्ट त्यांना सतत कृष्णच दिसायचा. तर एकदा श्रील प्रभुपाद सहज खिडकीतून बाहेर बघत होते. न्यूयॉर्क का कुठलं तरी ते मोठं अमेरिकेतलं शहर होतं, आणि खिडकीतून बाहेर खाली बघताना असा एक ट्रक जाताना दिसला, फ्लॅट बेडेड ट्रक म्हणतात तसा. आणि तो ट्रक बघितल्यावर लगेच ते म्हणाले की हा आपण जगन्नाथांच्या रथयात्रेला असा ट्रक वापरूयात. म्हणजे ट्रक बघितला तरी त्यांना इतकं कृष्णाशी ते कनेक्टेड आहेत की तो लगेच त्यांना ते भगवंतांच्या सेवेत कसा उपयोग करायचा ते त्यांनी एक्झॅक्टली बघितलं. तर हे जे आहे ते शुद्ध भक्तांची अवस्था असते. आपला अजून ते नाही, आपण पूर्ण मटेरियल जगामध्येच आपले पायही मजबूत आहे आणि आपलं मनही मटेरियल जगातच आपलं मजबूत आहे. एवढं आपल्याला होत नाही, पण तरी आपण आपले बेबी स्टेप्स जे म्हणतात, छोटे छोटे बालकाची पावले ह्या दिशेने चालवायची आहेत. नित्ययुक्त होण्यासाठी आणि मन आवेशित करण्यासाठी हे आपण प्रयत्न करत राहायचा आहे. आणि निश्चितच भगवंत आपली कृपा त्याच्यासाठी देतील. तर हर कार्य करते समय यही भाव रखे की मैं अपने भगवान की प्रसन्नता के लिए ही अपना कर्तव्य कर रहा हूं. तेव्हा कुठे आपल्याला हे होईल. त्यानंतर लास्ट शेवटचे 5 मिनिटं मी संपवते की परया श्रद्धया उपेतः. तर श्रीमद भागवतांमध्ये एक श्लोक आहे की श्रद्धेचे 3 प्रकार सांगितलेत की सात्विकी आध्यात्मिकी श्रद्धा, कर्मश्रद्धा तू राजसी, तामस्य अधर्मे या श्रद्धा, मत्सेवायाम तू निर्गुणा. तर आध्यात्मिक मार्ग कुठला असो, आपण बघितले आता कर्म मार्ग आहे, योग मार्ग किंवा अष्टांग योग, ज्ञान मार्ग. तर हे जे सर्व आध्यात्मिक मार्ग आहेत त्यातली जी श्रद्धा आहे ती सत्वगुणामध्ये आहे. सत्वगुण हा टॉपमोस्ट गुण, आपण ते गुणत्रय विभाग येणार आहे, पण सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण इज मोड ऑफ गुडनेस, रजोगुण इज मोड ऑफ पॅशन आणि तमोगुण इज मोड ऑफ इग्नोरन्स. तर सत्वगुण जो असतो तो आपल्याला ज्ञान अर्जन करायला खूप बेस्ट आहे. त्यानंतर जो रजोगुण असतो तो इट ड्राइव्स अस टू डू फ्रुटिव्ह ऍक्टिव्हिटीज, कर्म. आणि तामसिक गुण जो लेझीनेस, स्लीप, हा जो आहे तो आपल्याला इग्नोरन्स मध्ये ढकलतो, म्हणजे अधर्मामध्ये ढकलतो. तर आध्यात्मिक मार्गावरची जी श्रद्धा असते ती सात्विक. कर्मश्रद्धा, ज्यांची कर्म खूप श्रेष्ठ आहे, कर्मावरची श्रद्धा ती रजोगुणातली आहे. आणि अधर्मच हे बरोबर आहे, आम्ही करतो ते चुकीचा मार्ग पण तोच बरोबर आहे असा ज्यांचा भाव असतो ते त्यांची श्रद्धा असते ती तामसी असते. पण मत्सेवायाम तू निर्गुणा, जे भगवंतांची सेवा करतायत तर ती जी श्रद्धा असते ती तिन्ही गुणांच्या परे, म्हणजे ती ट्रान्सिडेंटल झाली, ती दिव्य झाली. तू निर्गुणा म्हणजे गुणांच्याही परे. भगवान श्रीकृष्ण आहेत ते तिन्ही गुणांच्या पलीकडे आहेत. त्यामुळे त्यांची जेव्हा सेवा करतो तेव्हा ती जी सेवा कर्म आहे ते पण गुणातीत होतं, गुणांच्या पलीकडे जातं. तर परया श्रद्धया उपेता. तर चैतन्य चरितामृत हा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये हा सुंदर श्लोक आहे. श्रद्धा शब्दे विश्वास कहे, सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत होय. तर जेव्हा आपल्याला हा दृढ विश्वास होतो की आपण भक्ती करतोय, कृष्णांसाठी कर्म करतोय, म्हणजे ते टॉपमोस्ट झालं, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त करण्यासारखं काही नाहीये. बाकीची जी कर्म आहेत जी आपल्याला आपल्या कर्तव्यासाठी करावी लागतात ती ठीक आहे, पण ती आपले टॉपमोस्ट प्रायोरिटी नाहीये. तर कृष्ण भक्ती म्हणजेच आपली टॉपमोस्ट, आणि त्याची जी कर्म आहेत ती टॉपमोस्ट कर्म आहे असा जेव्हा विश्वास बसतो तर तो म्हणजे श्रद्धा. तर ही जी परया श्रद्धा म्हणजे उच्च कोटीची श्रद्धा आहे ती. तर जेव्हा आपण भक्ती मार्ग स्वीकारतो त्यातला बेसिक आहे की श्रद्धा आहे, कारण ते असे पूर्ण स्टेजेस आहेत. प्रथम श्रद्धा, मग भजन क्रिया, मग साधू संग, मग प्रेम भाव, म्हणजे
आसक्ती, भाव, प्रेम, निष्ठा अशा अत्यंत वेगवेगळे स्टेजेस आहेत. पण त्यातली फाउंडेशनची स्टेज आहे म्हणजे प्रत्येक ह्याच्यात येते, प्रत्येक मार्गात येते, ती म्हणजे श्रद्धा. तर श्रद्धा हे फाउंडेशन आहे आणि ही उच्च कोटीची श्रद्धा म्हणजे कृष्ण भक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. ती जशी श्रद्धा आहे ती तो जो निश्चय आहे, दृढ निश्चय आहे, तर ती उत्तम किंवा परया श्रद्धा म्हणजे अतिशय उच्च कोटीची श्रद्धा आहे. तर हे जे 3 गोष्टी आहेत की मन आवेशमयी मन आवेश, त्याच्यानंतर नित्ययुक्त आणि परया श्रद्धा उपेता, असे जे भक्त आहेत ह्या 3 गोष्टींनी ते युक्ततमः, ते मे युक्ततमा मता असं 12.2 मध्ये आत्ताच सांगितलं. आणि भगवंतांनी आपण बघितलं की 6व्या अध्यायातल्या 47 श्लोकामध्ये पण समे युक्ततमो मता, की जे भक्त आहेत तेच टॉपमोस्ट योगी आहेत, ते सगळ्यात बेस्ट आहेत म्हणून ऑलरेडी सांगितलंय. आणि सयोगी परमो मता ते 6.32 मध्ये पण सांगितलंय. तर आपण जेव्हा बघतो भगवान श्रीकृष्ण हे योगेश्वर कृष्ण म्हणून म्हणवले जातात. तर समजा आपल्याला विंडोजचा लॅपटॉप घ्यायचा आहे, तर आपण ह्या विंडोज मधल्या वेगवेगळ्या लॅपटॉप मधला बेस्ट कुठला लॅपटॉप आहे ते आपल्याला बिल गेट्स ही इज द बेस्ट पर्सन टू टेल अस. कारण बिल गेट्सनीच ते सगळे बनवलेले आहेत, त्यांना अगदी त्यातलं इंट्रिकेट सगळं माहिती आहे. त्यामुळे बिल गेट्सनी समजा सांगितलं की हे विंडोजचं व्हर्शन बेस्ट आहे, आपण डोळे झाकून ते घेणार आणि विश्वास ठेवणार. तसं मे मतः, हे कोण मे मतः म्हणजे भगवान सांगतायत की हे दिस इज माय ओपिनियन, माझं मत आहे. हे कोण सांगतायत? योगेश्वर. तर सर्व आपण जे योग म्हणजे भगवंतांशी कनेक्शन, तर त्या हे जे सगळे मार्ग आहेत त्यांचे टॉपमोस्ट योगेश्वर आहेत ते कृष्ण आहेत. ते जेव्हा सांगतायत की भक्ती मार्ग हा उत्तम आहे आणि दॅट इज माय ओपिनियन, तर त्याच्या पुढे काही म्हणजे चर्चा किंवा ह्याला काहीच वाव नाही आणि काही संदेहालाही वाव नाही. सो वी हॅव टू ऍक्सेप्ट विदाउट एनी डाऊट की जेव्हा भगवान श्रीकृष्ण योगेश्वर कृष्ण इज टेलिंग भक्ती मार्ग इज द बेस्ट वे, इट इज माय ओपिनियन. सो फॉर्च्युनेटली शिल प्रभुपादांमुळे आपण ऑलरेडी भक्ती मार्गावर आपली बेबी स्टेप्स चालायला आपण सुरुवात केली आहे आणि आपण असंच एकमेकांच्या सहाय्याने, सपोर्टनी, भक्तांच्या संघाने हे सगळं आपण अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यावर पुढे चालायचंय. थँक्यू. सगळ्यांनी पेशंटली ऐकून घेतलं त्याबद्दल मी धन्यवाद देते आणि प्रभूजींना मी परत एकदा आभार मानते की त्याच्यामुळे मला परत थोडासा 12व्या अध्यायाचा अभ्यास माझा ऍक्च्युली काय शब्द कमी पडतात मला त्यांना करण्यासाठी. इथे काही कोणाला प्रश्न असतील तर प्लीज गो अहेड. 1-2 प्रश्न घेऊया जर कोणाचे असतील तर. तर माताजी एक प्रश्न असा होता की जे साकार उपासना करणारे जे लोक आहेत अशांना काही असे तुच्छ का बरं मानतात, म्हणजे कारण काय असं त्यांना, म्हणजे असं काय, हे काय इनिबिशन काय आहे की ब्रह्मस्वरूपच त्यांना असं का? कारण प्रभूजी ते असंच म्हणतात की बेसिकली जे काय म्हणतात पूर्ण सत्य म्हणतो आपण, जे पूर्ण सत्य किंवा द अल्टिमेट ऍब्सोल्यूट ट्रूथ, तर बेसिकली लोकांना वाटतं की फॉर्म जेव्हा असतो साकार, फॉर्म मीन्स लिमिटेशन असं लोकांच्या डोक्यात असतं. आणि जे निराकार ब्रह्म आहे ते अनलिमिटेड आहे आणि भगवंतांचा फॉर्म आहे तो फॉर्म गिव्स दॅट लिमिटेशन. सो पीपल कॅन नॉट कोरिलेट की हाऊ दॅट पर्सन इन द फॉर्म हु इज अ पर्सन कॅन बी अनलिमिटेड सायमल्टेनियसली विथ हॅव्हिंग अ फॉर्म. त्याच्यामुळे त्यांना वाटतं की फॉर्म पेक्षा श्रेष्ठ जे अनलिमिटेड आहे, इनफायनाईट आहे, दॅट इज मोर हायर. त्याच्यामुळे असं लोकांना वाटतं. बट ते जे आपण हे करतो की ऍक्च्युली सायमल्टेनियसली लॉर्ड
एक्झिस्ट ॲज अ इन्फायनाईट ब्रह्मज्योती ॲज वेल ॲज, और ते त्यांचं ती ज्योती आहे, त्यांचे तेज आहे, पण ते लोकांना माहीत नसतं एवढं, किंवा की ते बिलीव्हही नाही करत. त्यामुळे कदाचित ते त्याला तुच्छ समजतात. बेसिकली हे मायावादी लोक जे असतात ते, त्यांचा असा दावा असतो. म्हणून ते फॉर्मचा थोडासा सपोर्ट घेतात, पण त्यांना असं वाटतं की वन्स आय गेट टू दॅट अल्टिमेट गोल, ते फॉर्म आपण सोडून देऊ आणि इन्फायनाईट मध्ये आपण मर्ज होऊ म्हणून. दॅट इज माय अंडरस्टँडिंग. सो यू कॅन प्लीज इलॅबोरेट. येस माताजी, एक रश्मी माताजीचा प्रश्न आहे इथे. येस रश्मी माताजी, प्लीज गो अहेड. हरे कृष्णा प्रभु जी, हरे कृष्णा माता जी, दंडवत प्रणाम। माता जी, मुझे पूछना था कि निराकारवाद और मायावाद में क्या अंतर है? एक्चुअली माताजी दो चीजें हैं, एक यानी ब्रह्मवाद रहता है और दूसरा है मायावाद। तो ब्रह्मवाद यानी जो लोगों को निराकार ब्रह्म पसंद है उपासना में, लेकिन वो भगवान या सो साकार रूप है उनको वो तुच्छ नहीं मानते हैं, उनको वो रिस्पेक्ट रहता है, बट दे आर मोर कंफर्टेबल और दे लाइक टू डू उपासना ऑफ द निराकार ब्रह्मन. सो दोज पीपल आर नोन एज ब्रह्मवादी. Whereas Mayavadis, they are अपराधीज because they feel that निराकार ब्रह्म के वो श्रेष्ठ है, और they feel that the absolute, the personal form of Lord is inferior to the infinite form और the निराकार रूप, and they feel that इसके लिए वो लोग तुच्छ लेते हैं, तो वो भगवान के बहुत सारे अपराधी होते हैं. तो मायावादी लोग अपराधी होते हैं जो पर्सनल फॉर्म को कम लेते हैं. लेकिन जो ब्रह्मवादी है, sometimes the brahmavadis can get connected and then they realize. So there are examples in Bhagavatam, like जो 4 कुमार थे वो ब्रह्मवादी थे, वो ब्रह्म की उपासना करते थे, लेकिन जब वो वैकुंठ गए एक बार और उन्होंने भगवान का दर्शन किया और भगवान के चरण कमलों की तुलसी का गंध उनके नाकों में गया, वो तुलसी का गंध लेने के बाद वो डिवोटी बन गए. और फिर वो उनको रियलाइज हुआ कि भगवान, सो दे गॉट कनेक्टेड टू दैट भक्ति मार्ग. लाइक और एक उदाहरण देते हैं कि सुखदेव गोस्वामी जिन्होंने भागवतम पूरा परीक्षित महाराज को बोला, तो सुखदेव गोस्वामी भी ब्रह्मवादी थे और वो जन्म के बाद ही माया से करके वो भाग गया. कुछ श्लोक उसमें बराह पीडम करके एक श्लोक है जिसमें भगवान के कृष्ण के रूप का बहुत सुंदर वर्णन है कि कैसे मोर पंख का उन्होंने सिर पे धारण किया है और कैसे गोल्डन पीतांबर है और कैसे श्यामल कर उनका रंग ऐसा श्याम वर्ण है. तो ये सब वर्ण, ये जो श्लोकास उन्होंने सुने सुखदेव गोस्वामी ने, तो वो पूरे भक्त बन गए. तो वो ब्रह्मवादी थे. तो ब्रह्मवादीज आर लाइक दे नो 3 ways बट दे आर मोर कंफर्टेबल विद द निराकार ब्रह्म. बट मायावादी जो है वो निराकार तो उपासक है, लेकिन उसके साथ वो साकार रूप को कम समझते हैं, तो वो द्रोही है. आई होप दिस आंसर्स योर क्वेश्चन. यस माता जी, थैंक यू सो मच. हरे कृष्णा. एक माताजी, एक शेवटचा एक प्रश्न. तर कुठल्या स्टेजमध्ये हे निराकारवादी किंवा असे ब्रह्मवादी हे भगवंतांच्या साकार रूप मध्ये त्यांचं आस्था उत्पन्न होते, हे कुठल्या स्टेज म्हणजे एक असं एक लक्षात येते की बहुतेक आपले आधीचे जे अपराध आहेत त्याच्यामुळे आपल्याला भगवंतांकडे भक्ती मार्गामध्ये आपलं आकृष्ट नाही होत जीव. maybe it also applies to Harinam also and all the Navada Bhakti process. मग ते असे ते अपराध केव्हा आणि तो व्यक्ती केव्हा आकृष्ट होतो या भक्ती मार्गामध्ये, केव्हा त्याची म्हणजे आवड उत्पन्न होते, याच्या मागचं म्हणजे कधी होतंय का होणं शक्यच नाहीये म्हणजे काय? प्रभूजी, मला माझं जे काय लिमिटेड अंडरस्टँडिंग आहे की मी जे काय ऐकलंय त्यातनं मी ह्याचा थोडासा आन्सर करायचा प्रयत्न करीन आणि मे बी यू कॅन करेक्ट मी. बेसिकली लिबरेशन जे म्हणतो आपण, मुक्ती, तर हे जे ब्रह्मन मध्ये विलीन होणं,
ही दॅट इज द फर्स्ट स्टेप इन मुक्ती. बेसिकली जे भक्त असतात दे डोंट वॉन्ट मुक्ती, कारण भक्तांना सेवा हवी असते. पण हे जे निराकारवादी असतात, ज्ञान किंवा ब्रह्मवादी म्हणू आपण, तर ब्रह्मवादी लोक त्यांचा अल्टिमेट गोल इज ब्रह्मन. आणि मग वेन दे मर्ज इन टू ब्रह्मन, तर तिथे त्यांना नुसतं पीस असतो, ती शांती उपभोगतात. सो दे आर ऑल्सो एन्जॉईंग लिबरेशन. पण ऍट वन स्टेज तिथे नुसतीच शांती आहे आणि तिथे सेवा नाहीये. त्यामुळे तिथूनही त्यांना परत यावं लागतं, कारण तिथे ते बोर होतात. आणि मग दे अगेन कम बॅक आणि देन दे विल कंटिन्यू देअर आध्यात्मिक प्रवास फ्रॉम दॅट पॉइंट. आणि मे बी बाय लॉर्ड्स मर्सी, इफ दे आर गेटिंग इन टू कनेक्शन विथ डिवोटीज, डिवोटीजच्या कनेक्शननीच हे शक्य आहे की भक्ती मार्ग मिळणं. तर तशीच भगवंतांची कृपा झाली, समजा त्यांनी काही अपराध केले नसतील आणि मग ब्रह्मनच्या नंतर ते परत आले आणि तिथे मग त्यांना भक्ती मार्गाचं एक्सपोजर झालं की मग दे कॅन गो ऑन द फर्दर साधना ऑफ भक्ती मार्ग. हे असं म्हणजे जे काय मी वाचलं आणि ऐकलंय की ते ब्रह्मनमधनं विलीन होऊनही परत त्यांना यावं लागतं, कारण तिथे कायमचं ते राहू शकत नाही परमनंटली, कारण ते पीस नुसता होऊन ते शेवटी ते बोर होतात लोक. पण जे लोक भगवत धामात जातात दे विल नेव्हर रिटर्न. पीपल हु आर मर्जिंग इन टू ब्रह्मन, ब्रह्मवादीज विल हॅव टू रिटर्न बॅक टू मटेरियल वर्ल्ड टू डू फर्दर साधना, असं आहे. तर दॅट इज व्हॉट आय थिंक. भगवत धामात जे जातात त्यांना तर ऍज वी ऑल नो की तिथे भगवंतांचा पूर्ण संघ आहे आणि सेवा आहे, तर तेच फक्त भक्ताला हवं असतं. अल्टिमेटली मोटिव्ह दॅट मेक्स द डिफरन्स. येस प्रभूजी, बरोबर. ओके, थँक्यू. प्रश्न कोणाला असतील काही प्लीज. चालेल. तर इथे मला वाटतं प्रश्न नाही. ऍक्च्युली माताजीने आता मंदिरात जायचंय, 7:30 वाजता महाराजांचा क्लास आहे. स्वयं भगवान के प्रभूजी महाराज आलेले आहेत तिथे मुंबईत. वी आर फॉर्च्युनेट. सो माताजी ऍक्च्युली आज सकाळचंच त्यांचं, तुम्ही ऐकलं का लेक्चर त्यांचं? नाही, त्यांचं सकाळचं माझं मिस झालं प्रभूजी, कारण मला हे पण भगवद्गीतेचं थोडंसं मी ऐकत होते. आता मी ऐकणार, पण फार सुंदर होता क्लास, मी ऐकलं, अप्रतिम होता. खूपच सुंदर होतं. आणि त्यांनी तो श्लोक जो म्हटलं त्या प्रभुपादांनी लिबरेशनची डेफिनेशन दिली ना, ती इतकी अल्टिमेट आहे की ते म्हणतात की लिबरेशन इज नेव्हर इनॅक्शन बट सर्व्हिस विदाउट ह्युमन मिस्टेक्स. बरोबर. सर्व्हिस विदाउट ह्युमन मिस्टेक्स इज लिबरेशन. हो, करेक्ट. कारण आपले किती सेवा अपराध आणि सगळंच अपराध होत असतात, प्रत्येक नाम अपराध. सर्व्हिस तेच म्हणतात की सर्व्हिस ऑफ ब्रह्मा इज अ सॅम्पल ऑफ सर्व्हिस इन लिबरेशन. अच्छा, ओ माय गॉड. अल्टिमेट ऐकायचं आहे क्लास तो. हो. सो कल्याणी, एनिथिंग? थँक्यू माताजी, तुम्ही क्लासला एक वेगळ्या लेवलवर नेऊन सोडलं. नाही, मी नाही, सो मेनी रेफरन्स. मी पोस्टमन आहे. नाही माताजी, पोस्टमन आहे. जे काय कृष्णदान प्रभूजींचं ते पीपीटी आणि चैतन्यचरण प्रभूजींचं काही क्रेडिट नाही, कारण मी पीपीटी कॉपी पेस्ट केल्या आणि तुमच्यापर्यंत पोस्टमन सारख्या आणून दिल्या. पण थँक्यू, त्यांनी माझा अभ्यास झाला. तर आय एम ग्रेटफुल की तुम्ही, कारण प्रभूजी एक्सटेम्पो बोलू शकतात, त्यांचा तेवढा अभ्यास आहे. माझा जास्त थिओरिटिकल आहे, त्यामुळे मला असं फार हे बघावं लागतं. नाही, ह्युमिलिटी नाही. आय नो प्रभूजी, तुमचा अभ्यास माहितीये मला, जास्त डीप आहे. बरं, तुमच्या दोघांच्या अभ्यासामुळे आमचा फायदा होत आहे, त्यामुळे दोघांना पण धन्यवाद. आणि तुमच्यामुळे आमचा फायदा होतोय सगळ्यांच्या पुढे. आणि खेचत माताजी आता 11 वरून 12 वर आलोय. बट आय विश की तुमच्या दोघांच्या कोऑपरेशनने विल कम्प्लीट अवर भगवद्गीता. येस माताजी, थँक्यू. आणि माताजी एक माझे मोठे दादा आलेत, रवी दादा, म्हणजे प्रभूजींचे मोठे भाऊ. अच्छा. दादा इज अच्छा, एकदम खूप रीडर आहेत भगवद्गीतेचे. साधना असते दादांची आणि दादांचं एकदम डीप रिअलायझेशन आहे. दादांच्या इन्स्पिरेशननी पण चालू आहे आपलं जे काय. बरोबर.
आणि मुख्य म्हणजे आता माताजींची प्रियमांची तब्येत पण चांगली नव्हती, तरी त्यांनी हे सगळं प्रभूजींनी फोर्स केला आणि माताजींनी हो म्हटलं. नाही, कसं आहे भगवद्गीतेचं ना, असं आपल्याला डिवोटीजच हे करतात, इन्स्पायर करतात. नाहीतर कुठे मी परत 12व्या अध्यायाकडे आपण आता काय एकदा भगवद्गीता झाल्या म्हटल्यावर मागे वळून नाही पाहत. पण असं काही असेल तरच आपण परत डीप अभ्यास करतो, आणि जेव्हा आपण अभ्यास करतो आणि दुसऱ्यांना सांगतो तेव्हा अजून पक्क होतं आपलं खरं. त्यामुळे मीच उलट ग्रेटफुल आहे की मला खूप आनंद मिळाला आज 12व्या अध्यायाचे त्या श्लोकांमध्ये डीप मध्ये गेलो. ते रिलिश होतं, ते रिलिश म्हणतात, ते असा अभ्यास करताना छान होतं रिलिश. आणि मला वाटतं भगवंतांचीच इच्छा आहे की हा अध्याय तुमच्याकडनं व्हावा. पण ते प्रभूजी ते 8 ते 12 आहेत ना, ते 4 श्लोक फार अवघड आहेत. ते मागच्या वेळेला पण त्याची माझी कसरत झाली होती. पहिले चांगले आहेत. 8 ते 12 मध्ये मी जे काय करीन थोडी मला तुम्ही पण हेल्प करा त्या साईडने. चालेल. हरे कृष्ण. पूनम, हरे कृष्णा. हरे कृष्णा. बापरे, कुठं रिडीम, कुठं पहिली दुसरी, मला तुम्ही पहिली दुसरी तर या की नाही वाटून नाही राहिलं. डीप रिअलायझेशन, बापरे बाप. नाही माताजी, तुम्ही ऑलरेडी मोठे डिवोटी आहात, कारण तुम्ही मंगळ आरतीला जाता, तुम्ही ऑलरेडी करताय सगळं. आम्ही नुसतं थिअरॉटिकली बोलतोय, तुम्ही करताय ऍक्च्युली. नाही ना, फक्त मंगल आरती म्हणून गीतेतलं ते किती डीप आहे. नुसतं मी ते वय वाचते, तात्पर्य तर तेवढं समजते, मग नंतर पुढचं वाचलं की मागचं तर सगळं चालत जाते. काय वाचलं काय नाही. त्याच्यावर पण उत्तर आहे तुझ्याकडे, प्रिया माताजींकडे त्याच्यावर पण उत्तर आहे. त्याच्यावर आम्ही बऱ्याच वेळा चर्चा केली, चर्चा केली आहे, कारण आमचं पण असंच आहे माताजी. ते सगळं रिटेन होत नाही, पण आपण जेव्हा ते अभ्यास करतो ते आपलं प्युरिफिकेशन होतं, तर ते करत राहायचं, हळूहळू ते रिटेन होईल. असं ते खूप वेळा वाचून ते नाही रिटेन होत. ते आम्ही आमची वी आर ऑल सेलिंग इन द सेम बोट, डोंट वरी. नाही, मला विचारू प्रभूजी, आता पंढरपूर कॅम्पला आठवतात नेहमी की आपण अजून पहिली दुसरीतच आहे. ते भगवंत ठरवतील आपण कितवीत आहे, आपण आपलं धडपडत राहायचं, आपली बेबी स्टेप चालू ठेवायची. अल्टिमेटली ते इंटेन्शन फार मॅटर करतं. कुठल्या इंटेंटनी आपण अभ्यास करतो आहोत, स्वतःचा अभ्यास स्वतःचं नॉलेज वाढवण्यासाठी करतो का ते नॉलेज दुसऱ्यांशी शेअर करण्यासाठी. आपण ते इंटेन्शन काय, जेव्हा आपण शेअर करतो बरोबर. आणि हे सगळं. एनिवे, वैशू, हरे कृष्णा. हरे कृष्णा. मी जरा बाहेर आहे, पण मी ऐकते सगळं, आणि छान झालं प्रिया माताजी, मस्त झालं, एकदम छान. थँक्यू. ते तुम्ही कृष्णधन प्रभूजींचे पण ओरिजिनल लेक्चर्स ऐकू शकता, ते फार सुंदर सांगतात, आणि ते इतकं हॅमर करतात ना, एक गोष्ट 10 वेळा सांगतात. तर म्हणजे आता सध्या माझे हे स्लो आहे माझं मेडिटेशन, त्यामुळे मला त्यांचं आवडतं, कारण त्यांनी पक्क होत. ये आझाद मैदान है ना, यहाँ से आगे से देखो. चालेल. सोनालीताई, हरे कृष्णा. कसा आहात? हरे कृष्णा. नाही, ते छान वाटलं आज बोलणं पण. हा, आज माझा पण छान योग, मी आज व्यवस्थित ऐकलं, म्हणजे सुरुवातीपासून. मध्ये 2-3 लेक्चर्स माझे पण बंक झाले जरा, पण छान. आजचं पण खूप सुंदर होतं, जरा छान इन्साइट्स मिळालेत मला. बरं, यात्रा येते बरं परत या वर्षीची. हो, मी वाचलं ते पण. हो, बघा, विचार करा. हो, नक्की. चित्रकूटचं पण चांगलं ऑप्शन आहे. हो, ते प्रिया माताजी, सॉरी डिस्टर्ब करते. प्रिया माताजी, तुम्हाला निघायचं असेल तर यू कॅन एक्झिट. माताजी, ओके माताजी, थँक्यू. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम सगळ्यांना. हरे कृष्णा. दंडवत माताजी. हरे माताजी. आपण ब्रेक पण घ्या. याचं कल्याण. हो, चालेल. अर्चना ताई, हरे कृष्ण. अर्चना ताई नाही, आपली अर्चना आहे. नाही, अर्चना. चालेल. हरे कृष्ण. थँक्यू. इथे आपण ब्रेक घेऊया. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पांचा गणपती हरे कृष्ण. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत श्रीवासादि गौर भक्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम